आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील हा 22 वर्षीय तरुण शिंदे सेनेकडून विजयी। आटपाडी तालुक्यातील दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजी पाटील हा 22 वर्षीय तरुण विजयी झाला आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पृथ्वीराजला उमेदवारी मिळाली होती। वडील तानाजी पाटील यांच्या कामाच्या जोरावर पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढली आणि जिंकली। सर्वप्रथम मी शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे सर्वप्रथम मी त्या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या ताकदीवरती व जनतेच्या विश्वासावरती मी त्या ठिकाणी निवडून आलो। मला वाटतं ही लढत धनशक्ती नसून तर ही लढत ही जनशक्तीची राहिलेली आहे आणि माझा विजय हा जनतेचा विजय असं मी घोषित करतो। काय सांगाल, पहिल्या निवडणुकीत उतरणं आणि थेट विजयापर्यंत जाणं, वडिलांची साथ तुम्हाला मिळाली, पक्षाची साथ मिळाली, जनतेची साथ मिळाली? नक्कीच गेले 2 वर्ष पाठीमागं मी माझ्या नावाच्या मधल्या नावावरती मला वाटते बरेच कामं करण्याचा, सामाजिक कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आता देखील मला वाटतं ह्या निवडणुकीत माझ्या वडिलांचा, स्वर्गीय अनिल भाऊंचा आणि आदरणीय आमदारांचा मला वाटते अतिशय पाठिंबा मला मार्गदर्शन त्या ठिकाणी राहिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठिंबामुळे मला वाटते नक्कीच मला यश ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मिळालं। त्या आटपाडी तालुक्यामध्ये स्वर्गीय आमचे गुरुवर्णीय अनिल भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही अगदी सातत्याने विकास कामं करत राहिलो। त्यांच्या पश्चात आमचे नेते आमदार सुभाष भैया यांच्या मार्फत ती विकासाची गोडदोड तशीच चालू ठेवली आणि मला वाटतं आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आपले राष्ट्रवादी अजितदादा गट, अनिल पाटील, राजेंद्र असतील यांच्या समवेत करगणीमधली एक जिल्हा परिषदची सीट आणि बाकी शिवसेनेच्या सीटा अशा एकत्रित आम्ही या तालुक्यामध्ये लढलो आणि तालुक्यामध्ये लढत असताना आमचा एकच अजेंडा होता विकासाचा। पण अगदी किती मोठी दहशत फोडून अनेक प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून घडलं गेलं, परंतु निश्चितपणानं या जनतेनं विकासाला अगदी साथ दिल्या म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। आम्ही पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता पहिल्यांदाच मला वाटतं शिवसेनेची आणि राष्ट्रवादी अशी एकत्रितरित्या आलेले आहे आणि जिल्हा परिषदचे 4 पैकी 3 उमेदवार आम्ही या तालुक्यामधून निवडून आणलेले आहेत। आम्ही पक्ष वेगळा पण आम्ही एक विचारानं राहून एक विचारानं आम्ही काय करायचं ते इथून पुढं अगदी ठरवणार आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, आटपाडी।